श्रीमंती काय आहे हे चाकरवाडीला आलं तरीच महिमान येईल कळू. वा वा, क्या बात आहे. चाकरवाडीचं व्यासपीठ म्हणजे कीर्तन भक्तीचं ऐश्वर्य आहे. विठ्ठला मला वाटतं पहिल्या दिवशी मेंगडे बाबा बोलून गेले, ऐसे गायक ऐसे टाळकरी, असं कुठेही सांगा ना. कधी कधी आम्हाला असा योग येतो, ते टाळकरी आहेत का टाळा करी आहेत कळतच नाही. एक दिवस तर असा योग आला, ओंकार महाराज 2 गायक 1 वादक आणि 1 विनेकरी, 5वा मी म्हटलं बरं तुम्ही 4 आहेत, झालं मध्येच काही कमी जास्त 4च लागतात. विठ्ठला संत लोकांना समजतायत कुठे, बरं समजले तर पाहिजेत, कारण संताविण प्राप्ती नाही अशी वेद देती ग्वाही. हे माळरान माळ घातलेल्या लोकांचं रान झालं, माऊली आले म्हणूनच ना, माऊली आले म्हणूनच ना. मग संत समजले पाहिजेत, संत कळले पाहिजेत. नाही कळलं तर अवघड आहे, पण ते लोकांना समजत नाही. भक्ताचा महिमा भक्तची जाणती दुर्लभ या गती आणि कांसी. मग त्या संतांचा भाव समजवण्याच्या प्रयत्नात लोक सांगतात बाबा ते समर्थ आहेत, ते प्रेमळ आहेत, ते कृपाळू आहेत. पण ते प्रेमळ आहेत हे कळतं कुणाला? मग संतांनी असा विचार लक्षात घेतला, यांना संत समजवायचे असतील तर आपण त्याशिवाय यांना ते समजवू शकत नाही, जोपर्यंत यांना समजलेलं समजवलं जाणार नाही. लोकांनी विचारलं संत प्रेम करतात म्हणजे कसं प्रेम करतात, किती प्रेम करतात, केवढं प्रेम करतात, कधी प्रेम करतात? महाराज म्हणतात यांना संताचं प्रेम कळणार नाही, हे संसारी आहेत, यांना संताचं प्रेम कळणार नाही, पण यांना आईचं प्रेम मात्र कळलेलं आहे. यांना आई कळलेली आहे, आई आपल्यावर किती प्रेम करते हे यांना माहिती आहे. मग यांना जर आईचं प्रेम माहीत असेल तर आता यांना आपल्याला संतांचं प्रेम समजावून सांगणं सोपं जाईल. तुकोबाराय म्हणाले, जशी आई लेकराच्या भल्याचाच विचार सतत चित्तात करते ना जन हो, तसे माझे संत आहेत हा दृष्टांत आहे माऊलीचे चित्त. लोकांना आकलन होईल की संत किती प्रेम करतात. ज्याप्रमाणे माऊलीचे चित्त लेकुराचे हित वाहे तसे संत आहेत. त्यांचा स्वभावाच्या स्वरूपाचा विचार या प्रकारचा आहे, म्हणजे त्या माऊलीच्या मनात दुसरा विचारच नाही. मातेची या चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती, ती त्यात स्वतःचा सुद्धा विचार करत नाही. तिच्या मनात ध्यानात चालता बोलता सर्व काही करता ती फक्त एकाचीच काळजी घेत असते. तुका म्हणे माता वाहे तानुल्याची चिंता वाहे, तानुल्याची चिंता वाहे, तानुल्याची म्हणे माता वाहे तानुल्याची चिंता, तानुल्याची चिंता वाहे, वाहे तानुल्याची चिंता, वाहे तानुल्याची माता तानुल्याची चिंता वाहे तुका म्हणे. केवळ तोच विचार. जशी आई सर्व काळ बाळाचा विचार करते तसे संत, तसे माऊली दादा आमचा सर्व काळ विचार करतात. उलट आपल्याच मनात उगाच कधी कधी भ्रम निर्माण होतो, माझ्यावर तर लक्ष आहे की नाही. पण संतांच्या सानिध्यात आलेल्यानं हे पक्क ध्यानात घ्यावं. जसं त्या लेकराला आई कधीच विसरत नाही, तसे संत आपल्या लेकरालाही कधीच विसरत नाही. प्राध्यापक के.व्ही. बेलसरेंनी एक गोष्ट सांगितली होती. मुंबईतले प्रसिद्ध तत्ववेत्ते प्रवचनकार, मालाडच्या श्रीकृष्ण बागमध्ये त्यांनी ज्ञानेश्वरीवर फार तर्कशुद्ध अशी प्रवचनं केली. त्यांनी ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचा एक दृष्टांत सांगितला. त्यांच्याकडे भाग्यनगरचा एक निवृत्त माणूस सेवेला आला होता, त्याचं नाव हुच्चूराव. भाग्यनगर म्हणजे त्याला लोक हैदराबाद म्हणतात.
आता त्याचं नाव बदलायचं भाग्य नगराला कधी मिळतं मला माहित नाही. ते हुच्चूराव महाराजांच्या सेवेत असायचे. एक दिवस त्यांना महाराजांनी काही कामानिमित्ताने कोरेगावला पाठवलं तिकडचं, आणि तिकडून ते परत येत असताना थोडा उशीर झाला, विलंब झाला. रात्रीचे 10-10:30 वाजले. एकटेच. बरं, त्यांच्या कौटुंबिक संकटाची मालिका फार मोठी होती. त्यांचा मुलगा सून मरण पावली होती, पत्नी मरण पावली होती, कोणी राहिलं नव्हतं. आणि असे ते एकटेच महाराजांच्या सेवेत गोंदवल्याला आले होते. कोरेगावहून निघाले, उशीर झालेला. गोंदवल्याच्या आसपास आले. रात्रीचे 10-10:30 वाजले. आणि मनात असा एक सहज विचार आला, मी असा हा एकटा, ना मुलं ना सुना, ना मला पत्नी, ना माझ्या घरचं कोणी, मला माझं म्हणून असं म्हणणार मला आता कोणीच नाही. 10-10:30 वाजत आले. मी जर माझ्या घरी असतो आणि माझं असं कोणीतरी असतं तर आज वाट पाहत असतं, दारात उभं राहिलं असतं. का उशीर झाला असा विचार, असा प्रश्न मला कोणीतरी विचारला असता. पण जाऊ दे, आपलं जगणंच दुर्दैवी आहे. आपण असे हे एकाकी उरलो, आपल्याला आपलं असं कोणी नाही, आपला विचार करणारं आपल्या आयुष्यात कोणी नाही. हा विचार करत करत हुच्चूराव थोरल्या राम मंदिराच्या दारात आले. आणि समोर जे दृश्य दिसलं ते थक्क करणारं होतं. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज हातामध्ये जपमाळ घेऊन उंचीपुरी ती गौर मूर्ती दारामध्ये उभी राहिली आणि समोरून आलेल्या हुच्चूरावांना ओरडली, हुच्चूराव, इतका उशीर करतात कुठं? मी केव्हाचा इथे तुमची वाट पाहतो ना. महाराज माझी वाट पाहतात हे जेव्हा त्याला कळलं, त्या हुच्चूरावाच्या दोन्ही डोळ्यातून घळघळ 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 अश्रू वाहू लागले. श्रोते हो, संतांना तुम्ही एकदा प्रणाम केला असेल, संतांच्या दारात तुम्ही एकदा येऊन गेला असाल, संतांची एक कणाची जरी सेवा केली असेल तरी ते तुम्हाला कधीच विसरत नाहीत. काल आपण भागवत कथा प्रसंगात एक चर्चा केली. राजा परीक्षितीने सर्वसंग परित्याग केला होता. याला प्रबोधन कोणी करायचं? त्यावेळेला नारद मुनी शुकदेवांकडे गेले. म्हणे, चला, एक राजा सगळं सोडून एकांतात ध्यान जप करायला बसलाय. ते म्हणाले, बसलाय तर ठीक आहे ना. ते म्हणाले, असं करून झटकून चालणार नाही, हे तुम्ही केलं पाहिजे. मला काय करायचंय? काय करायचंय नाही, त्यांच्या आजोबांच्या पंक्तीत उष्ट तुम्ही जेवलेत, त्या उष्ट्या पदार्थासाठी, त्या उष्ट्याच्या शीतासाठी महाराज चालत आले, मंद मंद पदन्यास करत शुकदेवजी महाराज. आणि राजाला 7 दिवस निवांतपणे श्रीमद भागवताची कथा श्रवण करविली. त्या घटनेने मराठीला एक वाक्य दिलं, ज्याचं खावं शीत त्याचं करावं हित. विठ्ठला, परीक्षिती नावाच्या लेकुराचं हित शुकदेव नावाची माऊली चित्तात वाहते की नाही सांगा. मग जसं आई लेकराच्या भल्याचा कल्याणाचा विचार करते, तसे संत देखील जीवाच्या कल्याणाचा विचार करतात. पण का हो, तुम्ही समग्र अभंगामध्ये या संत जनांना आईची उपमा दिली. प्रपंचातल्या प्रेमात तिचा अधिकार फार मोठा आहे. किंबहुना धनुर्धरा जो मातेची आई उदरा, तो मातेचा सोयरा की तुला पा. पण तुम्ही जर उपमा देत असाल तर उपमा अलंकाराचा नियम आहे की उपमेय आणि उपमान याच्यात साम्य असलं पाहिजे, तरच उपमा बरा, नाही तर तो पारियाचा रवा होईल. विठ्ठला, मला तुम्हाला अधिक यत्न करायला लावायचे नाही, परोपरी तर अजिबात नाही. मला म्हणायचं काय, उपमा उपमेय उपमान साम्य असलं पाहिजे. तुम्ही संतांना, तुमच्या सद्गुरुनाथांना तुम्ही माऊली दादांना माऊली म्हणता, आई म्हणता, काय साम्य आहे? महाराज, प्रपंचातली आई प्रपंचातल्या बाळाचं जे करते, परमार्थातली आई परमार्थातल्या बाळाचं ते सगळं पण करते. म्हणून जशी प्रपंचात ही लौकिकातली आई आहे, तसे संत परमार्थातली काय करते आई? विचार आईला काय करते.
तुमचा मुलगा करतो काय तसं आई करते काय विचारा, नाही तर आई रिटायर होते विठाला. मी तुम्हाला सोपी यादी सांगतो. आई काय करते, आई काय करते, आई काय करते? जेव्हा संधी मिळेल तेव्हा बाळाचे सोहळे करते ती आई. जेव्हा संधी मिळेल तेव्हा बाळाचे लळे पुरवते ना ती आई. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा बाळाला मांडीवर खेळवते ना ती आई. जेव्हा जेव्हा जमेल तेव्हा बाळाला पाळण्यात झोका घालून निजवते ना ती आई. बाळाला ओवाळते ना ती आई. बाळाला खेळणी पुरवते ना ती आई. बाळाला स्तनपान करविते ना ती आई. बाळाला थोपटून गाऊन त्याला झोपवण्याचा प्रयत्न करते ना ती आई. जगातली सगळ्यात दुर्लभ खेळणी बाळाला आणून देते ना ती आई. विठ्ठला. आई होण्याकरता एवढं सगळं असलं पाहिजे. तुम्ही संतांना आई म्हणता, ते असं काही करतात का? अहो, जन्म देण्यापासून सुरुवात आहे, जन्म द्यावा लागतो तेव्हा ती आई आहे. श्रोते हो, जशी आई आपल्याला लौकिक अर्थाने प्रसवते तसं आध्यात्मिक अर्थाने गुरुमाऊली देखील आपल्याला प्रसवते. संन्यास धर्म घेतल्यानंतर आपल्या नावाच्या पुढे वडिलांचं नाव न लावता सद्गुरुनाथांचं नाव लावण्याची रीत आहे. मग गुरु वयाने लहान आहे आणि शिष्य जरी वयाने मोठा असला तरी जन्म कोणाला कुणी दिला हा तिथं वयाचा फरक पडत नाही. गुरुपुत्र नव्याने जन्म होतो, आपला कायाकल्प होतो, कायापालट होतो. कोण असते आई? बाळाचे जमेल तेव्हा सोहळे करते ना. आमची सद्गुरु माऊली देखील आमचे सोहळे करते. योग सुखाचे सोहळे सेवका तुझे नि स्नेहाळे, सोहम सिद्धीचे लळे पाळीसी तू. योग सुखाचा सोहळा देवाशी जोडल्याने होणार तेथ जे होय तया नाम सुख युंजती स योगा. हा योग म्हणजे 21 जून नव्हे विठ्ठला. 21 जूनला कार्यक्रम असतो सगळ्यांचा, योगा डे. ते पेपरात फोटो येतात, ते सगळी पुढारी मंडळी ते योगा करायला. आता त्यांच्या तब्येतीन तो योगा पाहिल्यावर असं वाटतं हा योगा योग डे असावा. योग सुख जे आहे त्या योग सुखाचा सोहळा आमच्या सद्गुरुनाथांनी आमच्याकरता दररोजचा करून ठेवला. पुढे सोहम सिद्धीचे लळे पाळसी तू. सोहळा आणि लळा याच्यात फरक आहे. आईला मुलाचा करावासा वाटतो त्याला सोहळा म्हणतात, आणि बाळाला आपला व्हावासा वाटतो त्याला लळा म्हणतात. सगळं एकाच मापाने घेऊ नका. म्हणजे आईला वाटतं आपल्या बाळाला छान नटवावं, सजवावं. जसं आईला वाटतं ना तसं संत नावाच्या आईला पण वाटतं. आणि अशा संतांनी सजवलेली कितीतरी महापुरुष मंडळी पाहायला मिळते. तुका म्हणे तुम्ही उदार कृपा, तुका म्हणे तुम्ही उदार कृपा, कसला शृंगार करतात, कसं सजवतात. मला प्रसाद द्यायला तिथे आमची ते वीर मामा आहेत, वीर मामा. त्यांना सेवा करता करता मध्येच वाटलं
की माऊलीदादांच्या त्या आठवणी सांगतात. त्यामुळं मी तुमचा वक्ता आहे आणि वीर मामाचा श्रोता आहे. विठ्ठला मला वाटतं तात्या तुम्ही इथं आमची जी सगळी व्यवस्था केली ना त्याच्यातली सगळ्यात श्रीमंत व्यवस्था म्हणजे वीर मामा आम्हाला दिले. त्याचं कारण असं आहे महाराज, सद्गुरू सेवेमध्ये सद्गुरूशी एकरूप झालेली, सद्गुरूला समर्पित असलेली माणसं पुस्तकात वाचून कळत नाही आणि व्याख्या ऐकून समजत नाही. ती माणसं लाईव्ह बघावी लागतात, लाईव्ह बघावी लागतात. ते म्हणाले हजारो लोक कीर्तनाला होती. मी गेलो कीर्तनाला गेलो. कीर्तन झाल्यावर माऊली दादांना मी प्रणाम केला. काय पाहिलं म्हणे त्यांनी आणि माझा हात धरला. सांगितलं तू इकडे ये म्हणे, तू इकडे ये. हे पहिलं वाक्य मी अजूनपर्यंत धरून ठेवलंय आणि आज माझ्या जीवनाचं सोनं झालं. हे बोलेपर्यंत त्यांच्या डोळ्यातून घळघळ घळघळ अश्रू वाहत. श्रोते सोपं सांगू, माऊली दादांनी त्यांचा हात धरला, त्यांना जवळ ठेवलं, त्यांचा प्रपंच सोन्याचा केला, त्यांचा परमार्थ सोन्याचा केला, सगळं आहे. पण हे सांगताना त्यांच्या डोळ्यातून जे अश्रू घरकण आले ना, हा सद्गुरुनाथांनी केलेला शृंगार आहे. कारण नेत्रातल्या अश्रूशिवाय भक्तीचा शृंगार पूर्ण होऊ शकत नाही. आम्ही कोरडे शुष्क निघालोय, भजन आमचं कामच नाही. एका तत्ववेत्याचं एक वाक्य आहे, भक्ति केवल उसका काम है जिसका हृदय प्रेम से और आंखें आंसुओं से भरी हो. मोरारी बापूने एक वाक्य सांगितलं होतं, अगर माला जपते जपते आंख में से आंसू आए तो समझो संदेशा पहुंच चुका है, गुरु की कृपा हो चुकी है. विठ्ठला त्यांना आपला करावासा वाटतो तो सोहळा आणि आपला आपला व्हावासा वाटतो तो लळा. लहान मुलालाही चांगले चांगले कपडे घालते ना तो सोहळा. पण त्या 2 महिन्याच्या तान्या पोराला विचारला तुला आवडणारा युनिफॉर्म कोणता? 2 महिन्याच्या बाळाला कोणता युनिफॉर्म आवडतो सांगाल जरा? 2027 नाशिक. विठ्ठला तो म्हणतो हे सगळे फेकून द्या मला मोकळं ठेवा. याला म्हणतात लळा. श्रोते खरं सांगू, आपल्याला जेव्हा भजन घडतं, आपल्याला जेव्हा ध्यान घडतं, होईल ते जय विठ्ठल होईपर्यंत, जेव्हा आपल्याला स्मरण घडतं, आपल्याला चिंतन घडतं, समजायचं माऊली दादा आमचा सोहळा करतायत, आमच्याकडून सेवा घडते, आम्हाला नामस्मरण घडतं, हा माऊली दादा आमचा सोहळा करतायत. आणि आपल्याला आपल्या संसारातलं काहीतरी मिळतं ना, समजायचं माऊली दादा आमचा लळा पुरवत आहेत, आमचा लळा पुरवत आहेत. कधी कधी एखादी गोष्ट आपल्या आयुष्यात अशी असते जी फार महत्वाची नसते, पण तरी आपण अडून बसलेले असतो. अडून हे पाहिजेच, माऊली सांगतायत इतकं गरजे नाही, नाही माऊली पाहिजेच. माऊली म्हणतात होऊन जाऊ द्या, ह्या योजनेत त्याचाही लाभ होऊ द्या. गरजेची नसलेली वस्तू सुद्धा, महत्वाची नसलेली वस्तू मिळते. लळाय सोहम सिद्धीचे लळे पाळीसी तू. काय करते ती आई? आई बाळाला मांडीवर खेळवते. खेड्यामध्ये बाळाच्या आंघोळीची फार मजा असते. असा पाठ घेते ती आई बसायला, पाय दोन्ही पुढे सरकवते आणि मांडीवर बाळाला असं पालथं घालते, त्याच्या पाठीवर हात ठेवते आणि त्याच्यावर गरम पाणी ओतते. याला शाही स्नान म्हणा. मुंबईत कसली शाहीन कसलं स्नान, ते असं छोटा बाथ टब असतो, गमेलच ते, पण जास्त पैसे दिल्यामुळे बाथ टब म्हणावं. विठ्ठला एक दोनदा पडतं त्याचं नाकच चोनतं, असं वाटतं रोलर फिरलाय. ती आई बाळाला मांडीवर खेळवते. आमची आई पण आम्हाला मांडीवर खेळवते. आधार शक्तीच्या अंकी वाढविसी कौतुकी, हृदयाकाश पल्लकी परिये देसी निज. काय श्रीमंती आहे आमची, कशी माऊली आहे आमची सांगा ना. आधार शक्तीच्या अंकी. आधार म्हणजे आपलं हा जो बॅकबोन आहे ना, बॅकबोन पाठ, या बॅकबोन मध्ये षडचक्र आहेत, त्याला 6 व्हील्स म्हणतात. जेव्हा आपण पाठीचा कणा ताठ करून बसतो तेव्हा ती षडचक्र सक्रिय होतात.
म्हणून कोणती उपासना आणि साधना जर करायची असेल तर पाठीचा कणा अगदी ताठ करून बसायचं असतं. असं बोलेपर्यंत बरेच बदलले विठाला. नाही तर आपली कीर्तनात 84 आसनं होतात, त्याचा तोटाच नाही. पोरं अभ्यास कसा करतात? शीर्षासनात डोकं खाली पाय वर, पाठीचा कणा ताठ राहिला पाहिजे. मला एकाने विचारलं ह्याच्यासाठी काय करायचं? म्हटलं ग्रामपंचायतीत मतदान करताना पैसे घ्यायचे नाही, पाठीचा कणा ताठ राहतो विठाला. मतदानाचे पैसे आपण घ्यायचे आणि भ्रष्टाचारावर भाषण करायचे, कसं काय जमायचं? असं कुठं होत असतं काय? मी एकदा पेपरात बातमी वाचली, कुर्डुवाडीत व्यसनमुक्ती अधिकाऱ्याचा अति दारू पिण्याने मृत्यू. राहू द्या, नंतर बघू विठाला. कुर्डुवाडीत मेला कोण? व्यसनमुक्ती अधिकारी. कशाने मेला? जास्त दारू पिण्याने. मतदानाचे पैसे घेऊन भ्रष्टाचारावर भाषण करणं असं आहे. तो पाठीचा कणा ताठ राहिला पाहिजे. त्याच्यात षडचक्र आहेत, त्याच्यात सगळ्यात खालचं जे आहे ना ते मूलाधार चक्र आहे. महाराज, त्या आधार चक्रामध्ये जी शक्ती वास करते ती कुंडलिनी जगदंबा आहे. आणि तिच्या मांडीवर हा साधक लहानाचा मोठा होतो किंवा वाढतो, खेळतो. आता तिच्या मांडीवर खेळणं कोणाचं खेळ नाहीये. तो 6वा अध्याय पहावा, किती तयारी सांगितली ज्ञानोबरायांनी. शुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मना. मी आणखी विस्ताराने सांगितलं असतं, पण घड्याळाची वेळ झाली आहे विठ्ठला. राहू द्या 10-10. मग त्याला इतकी उपासना करावी लागते, साधना करावी लागते. मग तो टाचेचा भाग, गुदद्वार आणि इंद्रियाच्या मधल्या शिवणीत दाब द्यावा टाचेनं. मग जो आपण खालच्या बाजूला आहे तो वरच्या बाजूला वळतो. पुढे काय काय प्रक्रिया घडतात. अनंत दिवसाची उपवाशी निजलेली ती नागाचे पिले कुंकुमे नाहले अशी ती जागी होते. त्याच्या शरीरातल्या सगळ्या रसाचं, सप्तधातू सप्तरसाचं सेवन करत करत निघते. तो साधक भीतीने सगळं सोडून देण्याची पण भीती असते. एवढं सगळं केल्यावर कुठंतरी तिची कृपा होते. मग ती गुरळा टाकते, साधकाचं जीवन बदलतं. काय होतं? ऐके देव होय सोनियाचे, वरी लागवये वायूचे, जे आप आणि पृथ्वीचे अंश नाही. तो साधक छान दिसू लागतो बिना मेकअपचा विठाला. म्हणजे त्या मूलाधार चक्रातल्या शक्तीच्या मांडीवर खेळायला एवढ्या भानगडी आहेत. ती कुंडलिनी प्रसन्न करून घ्यायला फार कष्ट आहेत. आता बाजारात 100 रुपयात मिळते विठ्ठला. आमच्याकडे कुंडलिनी जागी बाजारात काहीही मिळतं. बाजारात जाऊन बेजार होऊ नये. ज्ञानेश्वर महाराजांनी त्या कुंडलिनीचं वर्णन करताना असं केलंय, आधार शक्तीची अंकी, अंक म्हणजे मांडी. ती गुरुमाऊली त्या लेकराला मांडीवर खेळवते, मांडीवर वाढवते. कोणाच्या? आधार शक्तीच्या. आधार शक्ती म्हणजे कुंडलिनी, आणि कुंडलिनीच्या मांडीवर खेळवणं म्हणजे काय? मांडीवर म्हणजे काय? आमच्या कोकणात मांडीवर हा शब्द दत्तक घेणे या अर्थाचा आहे. काय केलंय त्याने? मांडीवर घेतलंय. मुंबईत घर मिळवण्याचे 2च मार्ग आहेत. एक तर पगार भरपूर पाहिजे, नाही तर ज्याचं घर आहे त्यांनी मांडीवर घेतलं पाहिजे, म्हणजे दत्तक घेतलं पाहिजे. दत्तक घेण्याने आयतं मिळतं ना. आम्ही रस्त्याने चाललो होतो, एका ट्रॅक्टरवाल्याने, ट्रॅक्टर टेम्पोवाला होता, छान वाक्य लिहिलं होतं. मला त्याला अडवावंसं वाटलं. मी त्याच्यापेक्षा माझा टेम्पो वाढवला आणि त्याला अडवलं त्या टेम्पोला. त्याला विचारलं, तुझ्यासाठी एक प्रश्न आहे माझा. म्हणजे कोणता? तू त्या टेम्पोच्या मागं लिहिलंय चुलत काकाची पुण्याई, हे काय? आईची पुण्याई, वडिलांची पुण्याई समजू शकतो, चुलत काकाची पुण्याई काय प्रकार आहे? त्यानंतर त्याचं महाराज असं झालं, आमच्या चुलत काकाला पोरबाळ नव्हतं. म्हटलं मग? त्याने मला दत्तक घेतलं. म्हटले मग? मी हायवेचा एक तुकडा विकला आणि त्याचा हा टेम्पो घेतला. चुलत काकाची पुण्याई. जेव्हा कुणीतरी आपल्याला दत्तक घेतो तेव्हा त्या संपत्तीचा मालक होण्यासाठी कष्ट करावे लागत नाहीत. योग्यांना आधार शक्ती प्राप्त करायला कष्ट करावे लागतात.
आम्ही जर माऊली दादांची लेकरं आहोत, आम्हाला ती मांडीवर घेते म्हणजे दत्तक घेते. आधार शक्तीची अंकी काय काय करते ती आई. 17 बियेचे स्तन्य देसी, अनाहताचा हल्लर रोगासी, समाधी बोधे निजविसी बुझावणी. आमच्या आईनं आमच्या करता अनाहताचा हल्लर गायलाय, ज्या हल्लराने आम्हाला समाधीचा बोध प्राप्त झाला, जिने 17 बियेचं स्तन्य आम्हाला पाजलं. म्हणून आम्ही संतांना आई म्हटलं, चुकलं कुठे. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. ज्या माऊलीच्या मनात नेहमी आमच्या कल्याणाचा विचार आहे, आमच्या भल्याचा विचार आहे. हे बघा, हित शब्दाचा विचार आला की 2 गोष्टी असतात. कोणत्या 2 गोष्टी? एक, हित म्हटल्यानंतर तुम्हाला मृदू पण असलं पाहिजे आणि कठोरही असलं पाहिजे. हितात मृदू कुठं लागतो? त्याच्याशी प्रत्यक्ष व्यवहार करताना. आणि कठोर कुठं असावं लागतं? त्याच्या बाबतीत निर्णय घेताना. म्हणून संतांना तुम्ही संत माय बाप म्हटलंय. जरा सोपं बोलू. चाकरवाडीला आल्यानंतर आपण माऊलींना काय संबोधन वापरतो? माऊली दादा. हे माऊली आणि दादा म्हणजे काय? आमच्या कल्याणाकरता आमच्यावर माऊली प्रेम करतात म्हणजे माऊली आहेत, आणि काही जागा भूमिका आम्हाला स्पष्टपणे सांगतात म्हणजे दादा आहेत. विठ्ठला हित सांगणाऱ्या माणसाच्या मनात प्रेमही असलं पाहिजे आणि प्रसंगी कठोरपणा पण असला पाहिजे. गुरु जर शिष्याशी गोडगोडच बोलत राहिला तर शिष्य मोठा नाही होणार. तुम्हाला सांगतो कराळे बाबा, आमच्या गुरुजीने आम्हाला एवढं शब्दांनी झोडपलेलं आहे वेळोवेळा. मला तर एकदा ते सरळ म्हणाले, खरे तुम्ही कीर्तन करायला जाता म्हणजे लोकांना आनंद द्यायला जाता ना. मग लोकांना आनंद द्यायला जाता, तुमच्याकडे आहे का नाही बघून जात जा. विठ्ठला असं बोलावंही लागतं. मी तुम्हाला अगदी सोपं सांगतो. अजून तुम्ही मडकं पाहिले? मडकं पाहिले? अहो सांगा ना. अहो लागतं की नाही आयुष्यभर लागलं तरी. काल्याच्या कीर्तनाला लागतं. तुम्ही फार पुढे गेले का? कोरोनापासून माणसं घाबरू लागली. विठ्ठला त्या कुंभार आळीमध्ये ते कुंभार दादा मडकं घडवतात ना, तर त्यांचा एक हात दिसतो आणि दुसरा दिसतच नाही. तो हात दिसतो ज्याच्यात थोपट नाही, आणि तो हात दिसत नाही जो आत आहे. हात आहे पण आत आहे. यातला कोणता असावा आणि कोणता नसावा? आतला हात नसला तर मडकं कोलमडतं, आणि बाहेरचा हात नसला तर ते ओबड धोबड राहतं. श्रोते हो, आपल्या परमार्थाचं मडकं कोलमडू नये म्हणून माऊली, आणि ओबड धोबड राहू नये म्हणून दादा. विठ्ठला अजून सोपं सांगतो. गोड गोड बोलल्यावर बरं वाटतं, पण जर सत्य सांगायला गेलो तर लोक म्हणतात खरं बोललं तर. गुरु जर गोड गोडच बोलू लागला तर शिष्याचं कसं व्हायचं? आणि गुरु जर कठोर बोलला तर शिष्य कुठं थांबतो? तो 6 महिन्यात म्हणतो आमच्या महाराजांना काही समजत नाही. मला एक जण म्हणलं आमच्या गुरुला काहीच समजत नाही. मी म्हटलं खरंच तुझ्या गुरुला काहीच समजत नाही? तो म्हणला कसं काय? पण तुझ्या गुरुला जर समजत असतं तर असा बेईमान शिष्य घेतलाच नसता. विठ्ठला जो अनुग्रह झाल्यावर म्हणतो 6 महिन्यात माझ्या गुरुला काहीच समजत नाही. कठोर बोलल्यावर, स्पष्ट बोलल्यावर रुसतात माणसं, रागावतात. पण तो रागावण्याचा भाग सोसून देखील ते आमच्या भल्याचा विचार करतात. त्याचं कारण ही कळवळ्याची जात निराळी आहे. दुसरं